देवन्हावेतील खून प्रकरणाचा नेपाळपर्यंत माग, खोपोली पोलिसांचा थरारक पाठलाग. 6,000च्या वादातून मित्राचा खून, आरोपी अख्तर बैठा भारत नेपाळ सीमेवर जेरबंद. देवन्हावे तालुका खालापूर. मित्राकडून उसने घेतलेले केवळ 6,000 रुपये परत मागितल्याच्या रागातून मित्राचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपीला अखेर खोपोली पोलिसांनी भारत नेपाळ सीमेवर पकडले आहे. तब्बल 3 राज्यांत सुरू असलेल्या पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासानंतर आरोपी अख्तर हबीब बैठा, राहणार वॉर्ड क्र. 3, पिरोखर, जिल्हा मधुबनी, बिहार अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. या प्रकरणी खोपोली पोलिसांच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सप्टेंबर 11 रोजी देवन्हावे गावातील सुशांत चौधरी यांच्या भाड्याच्या खोलीत आरोपी अख्तर बैठा आपल्या मित्रासोबत पारस हरेहर सिंग वय 50 रा. खेरवा, जी. सीतामढी, बिहार राहत होता. आर्थिक वादातून आरोपीने पारस सिंग यांच्या डोक्यात दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले व उपचाराभावी त्यांचा मृत्यू झाला. गुन्ह्यानंतर आरोपीने ठाणे, डहाणू, सुरत, अहमदाबाद असा प्रवास करत शेवटी नेपाळ सीमेपर्यंत पलायन केले होते. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील व पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अथक प्रयत्नांती आरोपीचा ठावठिकाणा शोधला. सुरत, अहमदाबाद येथे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने तपास वाढवून आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. अखेर कौशल्यपूर्ण गुप्त तपासानंतर आरोपी नेपाळ सीमेजवळील महोत्तरी भागात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने खोपोली पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. या दबंग व कौशल्यपूर्ण कारवाईबद्दल खोपोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या शिताफीमुळे एका भीषण खुनाचा गुन्हा उकलण्यात यश आले आहे.